मंडळी नमस्कार. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे आणि तो फोटो म्हणजे शेतकऱ्याचा. गाडीवर बसलेला हा शेतकरी पांढरे शुभ्र कपडे घालून आपल्या दुचाकी वाहनांवर बसला आहे आणि त्याच्या मागे बांधलेली आहे ती त्याचे मोटर पंप. जी मोटर पंप मशीन काही दिवसापूर्वी जळली असेल असा अंदाज वर्तविला जात आहे आणि ह्या फोटो सोबतच एक पोस्ट सुद्धा व्हायरल होत आहे. ते तुम्ही सुद्धा ऐकावी. ऐकून तुमचं सुद्धा मन नक्कीच दुखणार हे मात्र नक्की. परंतु हे सोशल मीडियावर व्हायरल झालेली पोस्ट तुमच्यासोबत शेअर करताना मनाला खंतसुद्धा वाटत आहे. निवडणुका कोणत्याही आल्या तरी नेते मात्र त्यांच्या आप्तसखियांना त्या निवडणुकीत संधी देतात. मात्र सतरंजा उचलणारे कार्यकर्ते जागच्या जागेवरच आपलं आयुष्य झिजवत असतात. परंतु या सर्वातही काही पक्षनिष्ठ कार्यकर्ते असतात जे पक्षाच्या आदेशाला सर्वोच्च मानून पक्षासाठी झटणारे असतात. मग त्यांच्या पक्षाचे नेते चुकीचे असो की बरोबर, मग त्यांच्या पक्षाची ध्येय धोरणं योग्य असो की अयोग्य, तरी पण हे कार्यकर्ते पक्षासोबत प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहतात. अशा कार्यकर्त्यांना समर्पित हा लेखाचा प्रपंच सोशल मीडियावर आढळून आलेला आहे आणि तो पाहणे आणि तो समजून घेणे सुद्धा तितकेच एका पक्षनिष्ठ कार्यकर्त्यासाठी व सामान्य मतदारांसाठी महत्त्वपूर्ण ठरतो. निवडणूक झाली, पक्षाचा विजय झाला, आपला पक्ष निवडून आला, ढोलताशे वाजले, गुलाल उधळला, घोषणाबाजी झाल्या आणि क्षणभर वाटलं आपण जिंकलो. पण वास्तव तसंच उभं होतं. शेतातली मोटार जळालेली होती, पाणी थांबलेलं होतं, पीकही थांबलेलं होतं आणि घर चालवण्याची चिंता मात्र सतत मनात हुरहुर करत होती. मग काय, तोच शेतकरी जो विजयाच्या गर्दीत उभा होता, तीच जळालेली मोटार आपल्या दुचाकीवर बांधून तालुक्याच्या ठिकाणाहून दुरुस्ती करून परत आपल्या शेतातल्या घराकडे निघालेला आहे. हा फोटो खूप काही बोलका आहे. विजयाचा जल्लोष झाला, पण जबाबदारीची जाणीव नेहमीप्रमाणे शेतकऱ्यालाच झाली. कारण त्याला माहिती आहे, निवडून आलेला नेता त्याच्या शेतात पाणी आणणार नाही, निवडून आलेला पक्ष त्याची मोटर दुरुस्त करून देणार नाही आणि कोणीही निवडून आलं तरी त्याच्या रोजच्या जगण्यातलं मरण कधी संपणार नाही. म्हणून मतं दिली जातात, पण प्रश्न तसेच राहतात. सत्ता बदलतात, पण शेतकऱ्याचं ओझं बदलत नाही. हा फोटो कोणावर आरोप करत नाही, तो फक्त एक अस्वस्थ करणारा प्रश्न विचारतो. निवडणूक जिंकली जाते, पण शेतकरी कधी जिंकणार? शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मंडळी, हा एवढा मोठा संदेश अगदी छोट्या भाषेत आणि तो सोशल मीडियावर होत असलेला व्हायरल फोटो हा मन नक्कीच तुमचंही सुन्न करेल. हे वास्तव आणि यापेक्षाही मोठं वास्तव अनेक प्रसंग शेतकऱ्यांच्या जीवनात घडत असतात. मात्र या फोटोने सर्वांच्या मनाला भेद केला आहे. मात्र शेतकऱ्यांच्या खऱ्या समस्या जर सुटल्या तर देश सुजलाम सुफलाम नक्की होईल, यात शंका नाही. न्यूज 24 महाराष्ट्र ब्युरो, ग्राउंड रिपोर्ट.